नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी कुरूप हिचं वाचन करणार आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा पहिला भाग. नाना मानवकराचा तमाशा फडात रंग भरीत होता. गावकरी तल्लीन होऊन तमाशा पाहत होते. हलगी कडाडून कडा पाडत होती. ढोलक तालाची वळण घेत होतं. तुंतुन आणि झांज यांची गती वाढत होती. मी रेणू साकाळी करीन तुंतुण्याच्या ताऱ्याला कंठ भिडवून गात होती आणि लयबद्ध गिरक्या घेत नाचत होती. मोठी माणसं पुढे बसली होती. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या जळत होत्या, परंतु काही लोकांची काळज दुगदुगत होती. ते लोक पाटील आळीतील दुहीचा विचार करीत होते. जर आज पाटील मंडळी जर टाळकी फिरली तर या साऱ्या रंगाचा बेरंग होऊन जाईल याची त्यांना भीती होती. कारण पाटील आळीचं जर टाळकात फिरलं तर याच जागी खुनाखिनी होईल. कित्येकांचे खून पडतील, नाहक माणसं मारली जातील. या भीतीनं बरेच लोक दूर थोडं अंतर राखून बसले होते. म्हणजे हानाहानीला आरंभ झाला की आपण आपलं कोणत्या बोळीनं पळायचं याचा विचार करूनच लोक बसले होते. काहींनी आपल्या पळायच्या वाटा ठरवल्या होत्या. पुढे बसलेल्या मंडळी दादा पाटील बसला होता. त्याच्या मांडीवर लोड केलेली बंदूक होती. तो स्वभावानं शांत आणि मनमिळाऊ होता. तो तरुण, देखणा आणि उमदा होता. तसाच तो कटाक दाटानं मातब्बर होता. त्याच्यापुढे बाबा पाटील बसून मान डोलावित होता. हा बाबा पाटील मूळचा अडाणी होता. उर्मट, हेकट म्हणून तो गावात प्रख्यात होता. पण तोही दादा पाटलासारखाच कुबेर होता. त्याला कशाच कमी नव्हतं. अर्धी पाटीलाळी त्याच्या बाजूला उभी होती. गावच्या पोलीस पाटलिकेची सनद दादा पाटलाकडे का बाबा पाटलाकडे, हा वाद उद्भवला होता. सरकारने दरबारात खटले चालू होते आणि गावात वैर धुमसत होतं. कधी भडकवलं याचा काही नेम नव्हता. परंतु दादा पाटील कलागट टाळीत होता. तो शांत होता. पण त्याच्या त्या शांत हालचालीनेच गाव त्याच्या जरबेत होता. आणि बाबा पाटलाच्या त्या उथळ चढेल वर्तनानं गाव त्याला विटला होता. दादा पाटील आणि बाबा पाटील हे स्वभावानं भिन्न होते, पण दौलतीच्या बळानं दोघंही समान होते. त्यांना काहीच कमी नव्हते. आज बाबा पाटील दारू पिऊन तर झाला होता. तो वावटळीत सापडलेल्या झाडासारखा एकसारखा डुलत होता. त्याच्यापुढे रेणुकाबाई नाचत होती आणि तिच्या त्या उन्मादक हावभावांनी पाटलाची नशा अजूनही वाढत होती. तो एकसारखा बोलत होता. त्या तमासगीर बाईला शाबासकी देत होता. मध्येच खिशातून पैसे काढून दौलजादा करीत होता. पुन्हा तिला जवळ याची खून करीत होता. आणि ती जवळ आली की तिच्या हातात नोट देऊन तिचा हात दाबून सोडित होता. त्यानं हात दाबला की ऐक असं करून ती बेरकीबाई भुरकन निघून जात होती. ते बाबा पाटलाचं वागणं पाहून दादा पाटलाचं डोकं तापत होतं. त्याचा संताप वाढत होता आणि त्याचा तो उग्र चेहरा पाहून आता भडका होणार अशी लोकांची खात्री झाली होती. शेवटी आज गावाची जत्रा आहे. या मूर्ख माणसाच्या नादी लागून उभ्या गावचा आनंद मातीला मिळवणं बरं नाही. आपण कुराबत काढली तर क्षणात दंगल वाढेल. हा तमाशा मोडल, जत्रा उधळली जाईल आणि सर्व पाप आपल्या माथी मारलं जाईल असा दुसरा विचार करून दादा पाटील चटकन उठला. त्याचवेळी त्याच्या भावकीतले 4 गडी उठले. राजा रामोशी उठला, तलाठी उठला आणि मग ते सर्व दादा पाटलाच्या वाड्यापर्यंत गेले. दादा पाटील फडातून उठून गेला ते पाहून बाबा पाटलाला आनंद झाला. नोकर रान झालं आणि त्याची जीभ अधिकच बडबड करू लागली. दादा पाटील घरी आलेला पाहताच हरणाबाई पाटलांचा जीव भांड्यात पडला. मध्यान रात्र होईपर्यंत गावाकडे कान लावून जीव मुठीत घेऊन ती बसली होती. कोणत्या क्षणी गावात मारामारीला आरंभ होईल याची तिला भीती पडली होती. भावकीतील वैराची धग ती जाणून होती. हरणाबाई पाटलीन तरुण होती, देखणी होती आणि तशीच ती गुणीही होती.
ते दिसताच गावातील आया लोक म्हणत, पोलीस पाटलाची बायको खरंच पाटली दिसते बरं का. का लवकर आलात? हरणाबाई नवगीच विचारलं. वाईट प्रसंगाला बगल द्यावी म्हणून पाटील उतरला. मला नाही समजलं, ती बोलली. आणि पाटील म्हणाला, पिसाळलेलं कुत्रं चावल्यानंतर त्या कुत्र्याला चावायची आपल्यावर पाळी येऊ नये म्हणून फडातून उठून घरी आलो. बाबा पाटील माणसातून उठला. तो दंगल करील आणि गावाची जत्रा उधळली जाईल. आलं लक्षात? चांगलं केलं, ती गंभीर होऊन बोलली. ढेलजत पर्वती हा धिप्पाड आणि इमानी चाकर कुऱ्हाड घेऊन बसला होता. पाटील घरी आलेला पाहिल्यावरच त्यानं अंथरुणावर अंग टाकलं आणि वाड्यात सामसूम झाली. परंतु गावात वातावरण तंगच होतं. तमाशा सुरू होता. बाबा पाटील आणि त्याची भावकी पाहुणे बेफाम झाले होते. बाबा पाटील तर मी स्वतःच पाटील आहे अशा आयटीत बोलत होता. तो काय बोलेल याचा नेम नव्हता. आणि तो दादा पाटला विरुद्ध कधी बोलतोय आणि आपण त्याची डोकी काठी कधी घालतोय असा विचार दादाचे लोक करीत होते. तसे त्या तंग वातावरणातच तमाशाचा रंग फिका पडत होता. माणसांची मनं बुजली होती, ती उथळ झाली होती. कित्येक गावकरी मनातल्या मनात बाबा पाटलाला इरसाल शिवी देत होते. रात सरकत होती. गॅस बत्त्यांचं वारं कमी होऊन त्या भडकत होत्या. काही डोळे झाकून उघडत होत्या तर काही फुसफुसत होत्या. आणि दगडूपवार उठून त्यानं वारं मारून जाग करीत होता. पहिला कोंबडा आरवला आणि बाबा पाटील रानुकुळाला मोठ्यानं म्हणाला, ए कोळी, घराकडे जा आणि तमासगिरांच्या न्याहारीची व्यवस्था कर. चहा, चपात्या, अंडी आणि ए लेका, आमची दुसरी बी सोय कर. पळ पळ म्हणताच कोळी अंधारात गडप झाला. रानू साकाळणी करीन जमली होती, परंतु ती आपल्या हालचालीत खंड पडू देत नव्हती. ती पहाटेची वाट पाहत होती आणि बाबा पाटील तिच्याविषयी भलताच विचार करीत होता. तो मनात म्हणत होता, हे पाखरू एवढ्या माणसातून कसं उडवता येईल. मात्र ते आज उडवलंच पाहिजे. उद्या ते हाती लागणार नाही, भुरकून उडून जाईल. दादा पाटील तिची विदागी देईल, गाडी झुंपून देईल आणि ही नखरेदार बाई या गावातून सलामत निघून जाईल. मग त्यात आपलं काय राहिलं? हाताला हात भिडून या बाईनं जाणं म्हणजे तो आपला अपमान आहे. पूर्वेला लाली आली, आकाशाची किनार जुळली. हळूहळू रात्र रेटली जाऊ लागली. नवं वारं वाहू लागलं. नवा तजेला अक्षतीच्यावर दिसू लागला. दारादारात असलेल्या कुऱ्हाड्यातून कोंबडे बाग देऊ लागले. चला, न्याहारी तयार झाली, कोळी बाबांच्या कानात बोलला. आणि बाबा सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, आता तमाशा मोडा, गडीभरांना परत उभा करू. चहा पाणी होऊ द्या गरीबाचं. आणि होई करून तो उठला. माणसं उठून आपापल्या घराकडे पांगली. रेणुका ठुमकत ठुमकत बाबाजवळ जाऊन मोरून उभी राहिली. तेव्हा पाटलाला भलताच आनंद झाला. भले रेणुका, आज रंग भरलास. आमचा आत्मा थंडगार झाला. असं म्हणून घोड्याच्या पाठीवर थाप मारावी तशी एक जोरदार थाप तिच्या पाठीवर मारली. त्या थापेनं तिच्या डोक्यात झिंझिन आल्या, पण ती काहीच बोलली नाही. ती तिच्यापासून चालू लागली. आणि हा माणूस गावात एक नंबरचा अडदांड आहे. त्याला डोकं नाही, हा नुसता रानटी आहे. यांच्यापासून कधी कसला प्रसंग उद्भवेल याचा नेम नाही, असा विचार करीत ती वाड्यात गेली. वाड्यात सर्व तयारी झाली होती. चाकरांनी घाई करून तमासगिरांना न्याहारी वाढली. बाबा पाटील रेणूचाच विचार करीत होता. पण घर पाहुण्यांनी भरलं होतं. चाकर नौकर हालत होते. शिवाय तमाशाची हौशी मंडळी अंगणात येऊन तमाशा कधी सुरू होतोय याची वाट पाहत होती. त्यामुळे पाटलांचा नाईलाज झाला आणि सूर्योदय झाला. कोळी सोनेरी किरण गावावर उतरली होती. रात्रभर अंधाराच्या पोटात गडप झालेली सृष्टी बाहेर पडली. हा चला, पाराखाली तमाशा उभा करा, बाबा पाटील बोलला. सर्व लोक उठले आणि बाहेर पडण्यापूर्वी तो भरपूर दारू प्याला.
त्याने आग्रह करून रेल्वेलाही 1.5 कप पाजली आणि झुंजेच्या रेड्यासारखा आपला प्रचंड देह कसा तरी पाराखाली आणून बसवला. पुन्हा तमाशा सुरू झाला. आता रात्र नव्हती, दिवस होता. त्यामुळे लोक निर्भय होते. परंतु जोड्यातील खड्याप्रमाणे त्यांना बाबा पाटलाचे अस्तित्व जाणवत होतं. पण पाटलाला सर्व गाव मुंगीच्या आकाराचा भासत होतो. तो कुणाकडेच पाहत नव्हता. फक्त त्याची धुंद नजर रेणूच्या गिरक्या घेत होती. दिवस कासराभर वर आला. तमाशा रंगात आला होता. बाबा पाटील भलं शाबाश, ठासवण झाला पाहिजे असं बोलत होता. त्याच वेळी रामभाऊ कुलकर्णी फडात आला आणि बाबा पाटलाची ती बडबड ऐकून बाबांचं डोकं फिरलं. त्यानं प्रथम तमाशा बंद केला आणि मग बाबा पाटलावर नजर रोखली. पाटील, ही जत्रा आहे की नाही? होय, आहे की. पाटील उतरला. कोणत्या गावाची? रामभाऊन दुसरा प्रश्न विचारला. आपल्या गावची, पाटील बोलला. ही जत्रा गावासाठी आहे का फक्त तुमच्या एकट्यासाठी आहे? रामभाऊ म्हणाला. इथं गावचे आणि परगावचे हजारो लोक बसले आहेत आणि तुम्ही बडबडत आहात, याचा अर्थ काय? एवढ्यात रेणुका म्हणाले, खरंच पाटील, अहो तुमच्या बोलण्यानं आमचा बी जीव लागना आणि गंमत रंगना. वाई शांत बसा की. असं? कबूल कबूल. बाबा पाटील मांडीवर थाप मारून म्हणाला. तुझं ऐकून गप्प बसतो. चल, हे 5 रुपये घेऊन एक गिरकी मार. रेणुकाने ती नोट घेतली. ती पुन्हा फडात गेली. जाता जाता तिनं पाठीवरचा पदर पुढे घेतला आणि फळात एक गिरकी घेतली आणि तुणतुण्याचा सूर कानात लावून तिने एक लावणी सुरू केली. माझ्या हातावर हात राया मारा आणि बाई मला नथ सर्जाची करा आणि नथ सर्जाची करा. या वाक्याच्या शेवटावर तिने एक सुंदर गिरकी मारली. पाठीवरचा पदर दोन्ही हातानं डोक्यावर उंचावून धरला आणि शीड उभारून निघालेल्या नावेप्रमाणे ती डोलू लागली. तेव्हा लोक संतुष्ट झाले. बाबा पाटील बेभान झाला आणि ओरडला, भलं, याचं नाव मूर्खा. नथच ना, घेऊन जा. दुपारी तमाशा मोडला. कुस्त्यांच्या फडाची तयारी झाली. पैलवान लोकांनी आळोखे बिळोखे देऊन आपापली हाडं सैल करून घेतली आणि आता दुसऱ्या पैलवानाची हाडं कशी सैल करायची याचा ते विचार करू लागले. आणि माणसं 4 घास पोटात रेटून कुस्तीच्या फडात रेटारेटी करू लागली. बाबा पाटील कुस्तीच्या फडाकडे गेलाच नाही. तो रेणुका भोवतीच घुटमळत होता. घरात पाहुणे त्याची वाट पाहत आहेत. त्याची आठवण होऊन तो म्हणाला, रेणुका, आता जायची घाई करू नका. एक रात राहा आणि सकाळीच सर्जाची नथ हे तुझ्या देखण्या नाकात अडकवूनच जा. ती हसली आणि म्हणाली, बरं बरं, तर मग बघू. तुम्ही कुस्त्या बघायचा, मी आहे. कुस्त्या? छा, त्यात काय बघायचं आहे? बाबा पाटील तिच्यावर बोट ठेवून, असं तुझ्या मान्य पैलवान सोडून ते वावरत लोळणारा पैलवान मी बघणार नाही असं म्हणून तो हसला आणि वाईच घराकडे जाऊन येतो असं म्हणून ढेंगा टाकीत निघून गेला. तेव्हा रेणुका गंभीर झाली. ते आपल्या साथीदाराला म्हणाली, तो माणूस नव, रानगट आहे. आता आपण लवकर निघूया. मग सारी तयारी कवाच झाली? गणबा सुरत म्हणाला, गाडी झुंपून माणसं तुझी वाट बघतात. मग आता थांबायचं नाही, चला. असं म्हणून ती झपाट्यानं जाऊन सरळ गाडीत बसली. गावकारभारीने तिला निरोप दिला आणि गाडी वेगानं धावत निघाली. बाबा पाटील पुन्हा चावडीत आला. तेव्हा रेणुकाची गाडी गावशिवेच्या पलीकडे गेली होती. रेणुका गेली हे समजता त्याचं डोकं भनभनलं. तो भयंकर संतापला. त्याला काय सुचेन असं झालं. म्हणजे ती कशी निघून गेली याचा तो विचार करू लागला. मला रेणुकानं फसवलं नाही, मला दादा पाटील आणि त्याचे लोक यांनी तोंडाविषयी पाडलं. या विचाराने त्याच्या काळजात एक कुरूप केलं आणि तो वेडा पिसा होऊन गावात फिरला. रेणुका खरंच गेली का याची चौकशी करून मग तो कुस्त्यांच्या फडात गेला. फडात गावचा एक कारभारी पांडू डिसला माणसं बसत होता.
त्याला बाबा पाटलानं तीक्ष्ण सुरात विचारलं, तमाशवाली माणसं कुठं आहे ते? ती गेली केव्हाच, डिस्ला उतरला. कोणी पाठवली? बाबानं विचारलं. गावानं आणली, तशी गावानंच ती परत पाठवली. मी मगासनी त्यासनी गाडीत बसून आलो, डिस्ला म्हणाला. पर ती माणसं आज वस्तीला माझ्या वाड्यात राहणार होती. बाबा पाटील संतापून मला, आज जाणार नाही, वस्ती करणार असं रेणुकानं कबूल केलं होतं. परती जाणार नाही असं मला काय सपान पडलं नव्हतं. पांडू डिस्ला चिडून बोलला. सपान पडलं नाही असं म्हणून बाबा पाटलानं पांडूच्या काशात खाड कंतडाखा दिला आणि क्षणात हाहाकार उडाला. बाबा पाटलावर मुरकण पडली. त्याच्यावर काठेचा पाऊस पडत होता आणि त्याची भावकी एका बाजूला दिसेल त्याला झोडपीत होती. त्या दंगलीनं गाव दणाणलं. परगावची माणसं दिसेल त्या वाटून घर जवळ करू लागली. फळात कुस्ती खेळणारे पैलवान आपापले धडूत काखेत मारून उघडे बंब पळू लागले. कित्येक लोक रक्तबंबाळ झाले. अनेकांची डोकी फुटली. त्यापुढे बाबा पाटलाच्या आळीचं काहीच चाललं नाही. त्यांनी माघार घेतली आणि दंगल जत्रा उडवून शांत झाली. दादा पाटील चावडीत आला तेव्हा सर्व गाव चावडी पुढे जमलं. आज दादा पाटलांना रुद्रावतार धारण केला होता. शांत माणूस, पण आज तो निखाऱ्यासारखा धगधगत होता. तो गावाला उद्देशून म्हणाला, सोन्यासारखी गाव जत्रा मातीला मिळून आजा बाबा पाटलानं घर केलं आहे. हा माणूस या गावच्या काळजात कुरूप होऊन बसला आहे. याचा बंदोबस्त करा, नाहीतर हा दिवसा ढवळ्या तुमच्या घरात शिरून तुमच्या आबरू घेईल. खरं आहे, सर्व लोक एकदम बोलले आणि बाबा पाटलाच्या त्या मूर्खपणाचा विचार करीत घरी गेले. सर्वांना वाईट वाटलं. ती दंगल, ती लढाई तात्पुरती शांत झाली होती, परंतु तिचा शेवट झाला नव्हता. ती तेवढ्यापुरती तहकूब झाली. त्या लढाईचा शेवट अजून पुढंच होता. तो येत होता, वाट चालत होता. जत्रेत झालेल्या दंगलीनं बोरगावात जी कटुता उद्भवली होती ती आता किंचित निवळली होती, सुगी सरली होती. शेतकरी सुखावला होता. त्याच्या मापाचं फळ त्याच्या पदरात पडलं होतं. त्यामुळे त्याच्या गंभीर चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गालावर हास्याची रेषा उमटली होती. याच दरम्यान भारताच्या सीमेवर पाकिस्ताननं आक्रमण आरंभलं. 600 पॅटर्न रणगाडे रणात लुटून ते 2 दिवसात दिल्ली सर करू अशा निर्धारानं दिल्लीच्या दरम्यान दौडत होते आणि भारतीय सैनिक निर्भय होऊन पाक रणगाडे अडवीत होते. जीवार उदार होऊन ते रणगाडे अडवीत होते आणि लोकांना बडवीत होते. देवाच्या पायरीवर नारळ फोडावं तसे ते पाक रणगाडे फोडीत होते आणि आपल्या देशासाठी झटून कटून रणांगणावर देह ठेवीत होते. त्या घटनेनं सारा भारत खळबळून उठला होता. लोक संरक्षण निधी जमवित होते. बोरगावात दादा पाटील, रामभाऊ कुलकर्णी यांनी संरक्षण निधी जमवायला आरंभ केला. दादा पाटील चावडीत बसला होता आणि गावकरी येऊन घरटी 1 रुपया देऊन नाथा तलाट्याकडून पावती घेऊन जात होते. चावडी पुढे रीग लागली होती. नाथानं पानाचा तोबरा भरला होता, त्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं. तो मुख्याप्रमाणे खुणाकडून नाव विचारत होता. ज्याचं नाव माहित आहे तो गुमान लिहून पावती देत होता. ती नाथाची अवस्था पाहून दादा पाटील म्हणाला, नाथा, बाहेर जाऊन तोंड रिकामं करून ये, नाही तर तोंडातील पान घेऊन लोकांशी सरळ बोल. अरे हे काय वाचा असून तो मुख्याप्रमाणे खुणा करीत आहेस? हे ऐकून नाथा हसत बाहेर पळाला. तोंडातील पान थुंकून बाहेर आला आणि आपलं काम करू लागला. थोड्या वेळानं बाबा पाटील चावडीत येऊन नाथा शेजारीचा ऐटीत बसला. त्यानं आपल्या पल्लेदार मिशांना पीळ भरला होता. डोकीला मोठं पागुटं बांधलं होतं. त्याचा काळा रुंद चेहरा आणि धारदार नाक यामुळे उग्र भासत होता. तो म्हणाला, नाथा, काय भानगड आहे? म्हणजे राजाला दिवाळी माहितच नाही म्हणायची. नाथा पावत्या लिहित हसला. अहो, लढाई सुरू झाली आहे. बोला, तुम्ही किती मदत करणार या संरक्षण निधीला? 1 पै बी देणार नाही. बाबा पाटील नकारार्थी म्हणाले, मी येडा नाही. अहो, तुम्ही त्या तमाशातल्या रेणुकाला तर नथच करून देणार होता की? नाथा असंच म्हणाला. ती नथ न घेताच पळाली आणि आम्ही मागत असता संरक्षण निधी नाही म्हणता. हे बघ, ती तमाशावाली होती, ती खरी होती, बाबा म्हणाला. पण ही लढाई खरी नाही. अरे येड्या,
कुठली लढाई आणि कुठलं काय, म्हणजे सर्व खोटच का? नाथान आश्चर्याने विचारलं. म्हणजे असं आहे, सुगई सांगते मुग दिला आणि भागाई सांग जाती मरायला, तसं झालंय तुमचं. भाव पाटला नाथाचे किव करीत म्हणाला. अरे उगाच तुम्ही धडपडताय. म्हणजे पाटील, तुमचं हे तत्वज्ञान प्रचंड प्रचंड तत्वज्ञान माझ्या टाळक्यात काय शिरलं नाही. सरळ सांगा की. म्हणजे सरकारची सुगई पेपराच्या मुग दिला सांगते की लढाई सुरू झाली, आणि तुम्ही ते पेपराचं ऐकून भाईगाई आणि मरायला जाताय. अरे कशा पाहिजे लोकांनी तो लुबाडताय. मला एक वाडा बांधायचा आहे. नाथा बोलला. नि बाबा भडकला. म्हणाला, लेका लोकांनी लुटून वाडा बांधला असं तुला म्हणायचं आहे काय? मी तसं कशाला म्हणू? नाथा तिकड सुरत तुला. मग लेका बोलता बोलता चिमटे घेतोस, हे बरं नाही. बाबा पाटील म्हणाला, कोंबड्याच्या पिल्लाव आणि तुझा जीव आहे ही सोडू नका. सरळ बोला जा. आता दोघांचा वाद दादा पाटील ऐकत होता. तो संतापून म्हणाला, नाथा, ही चावडी आहे आणि तू सरकारी काम करतोयस हे लक्षात घेऊन गुमान काम कर. इथं कुणीही वाद घालू नये. हे ऐकून बाबा पाटील उठला आणि पाराखाली जाऊन बसला. त्या नाथाचा भयंकर राग आला होता. या नाथाला कसा चोपून काढावा याचा तो विचार करू लागला. का बसलाय? वाड्यात धामणीचं 3 पाहुणं आली ती. चला. ज्ञानोकोळी पळत येऊन म्हणाला, पाहुणं आलं, चल. असं बोलून तो गडबडीने घराकडे निघाला. चालता चालता म्हणाला, देण्या, 2-4 बाटल्याची व्यवस्था कर, जा लवकर. पाहुण्याला पाहुणं भेटलं, आनंद झाला. ते पाहुणे म्हणजे बाबा पाटलाचे दोस्त होते, आणि तेही त्याच्यासारखेच होते. तेही घरदारवाले होते, श्रीमंत होते, पण त्यांना डोकी नव्हती. ते मनानं सैल होते. ते दारू प्यायला आणि मांस खायला असे अधूनमधून बाबाकडे येत असत. आणि आले की 2 दिवस राहून भरपूर दारू ढोसून मांस दाबून मग जात होते. आताही ते तेवढ्यासाठी आले होते. ज्ञानूनं बाटल्या पुढे ठेवल्या आणि पाहुणे सरळ बसले. त्यांनी दमादमानं त्या बाटल्यांचा समाचार घेतला. सर्वांची डोकी तर झाली. बाबा पाटील म्हणाला, बोला पाहुणा, काय जेवायचं? काय तुम्ही वाढाल ते, एक पाहुणा बोलला. आणि बाबा पाटील, बसा, मी जेवणाची व्यवस्था करतो. म्हणून तो बाहेर पडला. उन्हाची धग वाढत होती. गावात सामसूम होती. कामाची माणसं रानात गेली होती. ज्यांना काम नव्हती ते गावात आपापल्या घरात होते. शिरपा नांगरा आपल्या सोप्यात निवांत बसला होता. त्या अंगातली पैरण काढून ती दूर ठेवली होती. त्या समोरच्या खांबाला त्याचे 2 तानबाज बोकडं बांधली होती. ती ताजी आणि रगदार बोकडं रवंथ खेळत होती. काय नांगर बसलाय? बाबा पाटला सोप्यात येऊन एका खांबाला टेकून बसत म्हणजे बोकडं नीट विचारलं. बाबा पाटील अचानक आलेला पाहून नांगर दुसमटला. ही पिढा का बरं आली असावी, असा वा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झाला. म्हणाला, काय पाटील, काय न केलं? वाईच महत्वाचं काम होतं म्हणून आलो. बाबा बोलला, महत्वाचं काम नाही माझ्याकडं? नांगर अधिकच पेचात पडला. होय तुमच्याकडं. पाटील सरळ बसला. मग सांगा की, नांगरा बोलला. घरात पाहुणं आली ती आणि तेसनी बकरं चारायचं आहे. बाबा पाटील पुन्हा त्या 2 बोकड्या उघडं बाजून आला. तवाही 2 बोकडं मला द्या. तो खुलासा ऐकून नांगरा गंभीर झाला. आता काय बोलायचं याचा विचार करून म्हणाला, माझी बोकडं इकायची नाही ती. इकायची नाही ती तर का नांगराला झोपणार आहे का काय? बाबांनी 10 गावाचा विचारलं. बोकडं कोण अवताला झोपतं? नांगर नरमाईने म्हणाला, मी ती हौसानं पाळल्या ती. अहो असं काढवा बोलताय? बाबा पाटील नाक हिंदरून म्हणाला, घरात पाहुणं आले ती तर तुम्ही मला कमीपणा देऊ नका. आपली किंमत बोला, मी फुकट मागत नाही. सांगा किंमत. किंमत तुम्हाला परवडणार नाही, नांगरा म्हणाला. दुसरी बोकडं बघा. हो, सरळ बोलावं माणसानं. किंमत परवडणार नाही म्हणजे काय? बाबा पाटील म्हणाला, काय घेणार ते बोला.
बोकडा देऊन वाड्यात देऊन रक्कम घेऊन जावा. एवढं घेणार. नांगऱ्याने एक बोट करून लावलं. म्हणजे 100 रुपये. पाटलानं भोया सोडून चाललं. होय 100. नांगरा तंबाखूची चिमट दाढीला धरून बोला. म्हणजे 100 रुपये एकाच. बाबा पाटील जवळजवळ किंचाळत. नाही बरं, तसा मी अवघं बोलणार नाही. नांगरा म्हणाला, दोन्हीच 100 रुपये आणा आणि घेऊन जावा. आता मोहर बोलूच नका. 2 बोकडाचं 100 रुपये. पाटील आश्चर्याने म्हणाला, अहो नांगर, 100 रुपये दिलं म्हणजे म्हैस येते या. मग म्हैस घ्या, बोकडाच्या नादाला का लागतंय? नांगऱ्यानं सहज विचारलं आणि बाबा पाटील म्हणाला, म्हणजे मी बोकडाच्या नादाला लागू नये, मी म्हैस घेऊन ती कापून टाकावी, असं तुमचं म्हणणं आहे का? सांगा बरं. मी तसं कसं म्हणू? नांगरा म्हणाला, 100 रुपयाला म्हैस येते म्हणताय तुम्ही, तो म्हणलं म्हैस घ्या. बर, मी बाबा पाटील आहे हे विसरू नका. पाटील आपली पल्लेदार मिशी पिढीत म्हणाला, मी 100 रुपयाची म्हैसच घेऊन ती पाहुणे सारीन, पण नांगर तुम्हाच मी म्हैस खायला लावीन, तरच मी पाटलाची अवलाद होईन. कसं बी करा. नांगरा बोलला आणि बाबा पाटील उठून चालू लागला. त्या दिवशी बाबा पाटलानं अनेक कोंबड्यांची कत्तल करून नांगऱ्याला शिव्या देत आपल्या पाहुण्याला संतुष्ट केलं. धन्यवाद.